आता सुरुवातीला थेट जाणार आहोत भायखळ्याला, कारण लालबागचा राजा सध्या तिथे पोहोचलेला आहे आणि तिथे देखील गुलालाची उधळण करत राजाचं जंगी स्वागत केलं जात आहे। लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघत आहोत। तर भायखळ्याकडे सध्या लालबागचा राजा हा भायखळ्याकडे मार्गस्थ झालेला आहे। चिंचपोकळी या ठिकाणी जंगी असं स्वागत करण्यात आलं, गुलालाची उधळण करण्यात आली, पुष्पवृष्टी करण्यात आली श्रॉफ बिल्डिंग जवळ आणि त्यानंतर आता लालबागचा राजा सध्या भायखळ्याकडे मार्गस्थ होतोय। जड अंतकरणानं भाविक आपल्या राजाला निरोप देत असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। 7 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि आता लालबागचा राजा हा भायखळ्याकडे मार्गस्थ झालेला आहे। गणेशोत्सवाचा 10 दिवसांचा आनंदोत्सव संपल्यानंतर आता सगळेच मुंबईकर हे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेले आहेत भक्तिमय वातावरणात आणि अनेक भाविकांना खरं तर अश्रू देखील अनावर झालेले आहेत आणि आता हे सगळे भाविक गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। नवसाला पावणारा असा गणपती लालबागचा राजा, अशी लालबागच्या राजाची ओळख आणि याच गणपती बाप्पाला आता निरोप देण्यासाठी हे सगळे मुंबईकर आणि राज्यासह देशभरातील देखील अनेक नागरिक इथं दाखल झाले आहेत। तर परदेशी देखील अनेक नागरिकांना गणेश विसर्जनाची असेल किंवा गणेश उत्सवाची एक वेगळीच भुरळ आपल्याला बघायला मिळत असते। संपूर्ण मुंबईमध्ये आता विसर्जन मिरवणुकीचा सोहळा आपण बघू शकतो। NDTV मराठीच्याच माध्यमातून भायखळ्याकडे सध्या लालबागचा राजा हा मार्गस्थ होतोय, ही दृश्य आहेत। तर अनेक ठिकाणी ढोल ताशांचं वादन केलं जात आहे, कुठे लेझिम, कुठे पारंपरिक खेळ देखील सादर केले जात आहेत आणि गणपती बाप्पाला मनोभावे निरोप दिला जातो। डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा तुम्ही NDTV मराठीवर पाहू शकताय। लालबागचा राजा सध्या भायखळा स्टेशन या ठिकाणी पोहोचलेला आहे। ही सोलापुरातील लेझिम पथक आपण बघत आहोत, कसं पारंपरिक पद्धतीनं इथं नृत्य केलं जात आहे। नागपूरमधली ही दृश्य आहेत, मुंबई आणि नागपूरची ही दृश्य आपण बघू शकतोय। गणरायाच्या संपूर्ण या निरोपाचं कव्हरेज आपण NDTV मराठीवर बघू शकताय। पारंपरिक पद्धतीनं बघा कसं लेझिम पथकाचा हा उत्सव आपण पाहू शकतोय। सोलापुरातला हा उत्सव आहे। दृश्य आहेत। खरं तर सोलापूरकरांचं कौतुकच करावं लागेल, कारण यावर्षी त्यांनी DJ विरहित या सगळ्या मिरवणुका काढलेल्या आहेत। सोलापूर शहर आणि जिल्हाभरातील मिरवणुका या पारंपरिक वाद्यात काढण्यात आलेल्या आहेत आणि ही थेट दृश्य आपण सोलापूरमधली पाहतोय। हलगी, ढोल, संबळ, सनई, सुंदरी अशा अनेक पारंपरिक वाद्यांमध्ये यंदाच्या मिरवणुका या सोलापुरातील जिल्हाभरातून उत्साहात निघत असल्याची दृश्य आपण पाहतोय। सोलापुरातील थोरला मंगळवेढा तालीमची ही लेझिम अत्यंत आकर्षक अशी आहे, पाहण्यासारखी असते आणि याच लेझिमची ही सुंदर दृश्य खास NDTV मराठीच्या प्रेक्षकांसाठी। मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य आता आपण बघत आहोत। सोलापूर नंतर पुण्यामध्ये गुलालाची उधळण केली जाते, ढोल ताशाचं वादन केलं जात आहे आणि आता
जे सार्वजनिक गणपती बाप्पा आहेत त्या सगळ्या बाप्पांना मनोभावे निरोपही दिला जातोय। तर पहिली दृश्य आहेत मुंबईतली। मुंबईमध्ये देखील आता जी मंडळांचे गणपती बाप्पा आहेत ते विसर्जन मिरवणुकीतून आता मार्गस्थ झालेले आहेत। चौपाटीवरती देखील प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। संध्याकाळचे 7 वाजून गेलेले आहेत, अंधार पडलेला आहे आणि आता याच सगळ्या वातावरणात आता गणपती बाप्पाला मनोभावे निरोप दिला जातोय। गिरगाव चौपाटीवरती देखील गणेश भक्तांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते। मुंबईसह राज्यात गेले 10 दिवस गणेशोत्सवाची एक वेगळीच धामधूम सुरू होती। शनिवारी अर्थातच आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला आता मनोभावे निरोप दिला जातोय। मुंबईमध्ये फटाक्यांची आतषबाजी देखील केली जाते। ही थेट दृश्य आपण पाहू शकतो एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून। मुंबई आणि पुण्यातली थेट दृश्य आपण बघत आहोत। मुंबईमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली जाते आणि गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय, तर तिकडे पुण्यामध्ये आता ढोल ताशांचं वादन केलं जाते, लेझिम सादर केली जाते आणि गणपती बाप्पाला निरोप दिला जातो। मुंबईतील नावाजलेल्या सगळ्याच गणेश उत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींचा आता विसर्जन मिरवणूक आहे ती सुरू झालेली आहे। मुंबई पालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, सगळ्यांकडूनच काटेकोर नियोजन करण्यात आलेलं आहे। गिरगाव परिसरातील ही दृश्य आपण पाहतोय। गिरगाव परिसरात सध्या गणेश भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळते आणि त्याच वेळेसची ही दृश्य आहेत आपण बघतोय। पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। सगळ्या या गणेश उत्सवाच्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते। छोट्या मोठ्या मूर्तींसह आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मोठे गणपती देखील विसर्जनासाठी इथं गिरगावला दाखल झाल्याची ही दृश्य आहेत। मुंबईमध्ये अगदी काही वेळापूर्वीच पावसाची रिपरिप सुरू होती, मात्र कुठेही गणेश भक्तांच्या उत्साहात कमी दिसत नाहीये। ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आपल्याला चौपाटीवर देखील बघायला मिळू शकतोय। अत्यंत सुबक हा गणपती बाप्पा आपण बघतोय मुंबईतला आणि दुसरी दृश्य आहेत पुण्यातली। पुण्यामध्ये ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला आता निरोप दिला जातोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं एक भक्तिमय वातावरण या सगळ्या मिरवणुकीच्या दृश्यांमधून आपण बघू शकतो। तर लालबागच्या राजाची ही दृश्य आहेत। गणरायाच्या निरोपाचं महाकव्हरेज आपण एनडीटीव्ही मराठीवरती बघू शकतो। लालबागच्या राजावरती अगदी काही वेळापूर्वीच श्रॉफ बिल्डिंग जवळ पुष्पवृष्टी करत गुलालाची उधळण करण्यात आली आणि त्यानंतर नवसाला पावणारा लालबागचा राजा आता मार्गस्थ झालेला आहे। पुढील अनेक तास गणपती बाप्पा, खरं तर गणपती बाप्पाची या मिरवणूक असणार आहे। उद्या सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत बाप्पा हा गिरगाव चौपाटीवरती पोहोचेल आणि त्यानंतर भावपूर्ण असा निरोप दिला जाणार आहे लालबागच्या राजाला। नवसाला पावणारा राजा अशी लालबागच्या राजाची ओळख आणि याच गणपती बाप्पावरती आता आपण थेट दृश्यांमधून बघू शकतोय पुष्पवृष्टी केली जाते। गणपती बाप्पावरती पुष्पवृष्टी केली जाते आणि भाविकांचा जल्लोष हा गगनात मावेनासा झालेला आहे। लालबागच्या राजावरती श्रॉफ बिल्डिंग जवळ पुष्पवृष्टी करत गुलालाची उधळण करण्यात आलेली आहे। जड अंतकरणानं भाविक आपल्या राजाला निरोप देत आहेत। लालबागच्या राजाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहे। राजाची मिरवणूक ठरतीये देखणी आणि अविस्मरणीय।
मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. गुलालाची उधळण श्रॉफ बिल्डिंग कडून मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये भक्तांची देखील मोठी गर्दी आहे. गिरगावच्या राजाची या वर्षीची संपूर्ण मूर्ती ही पर्यावरणपूरक आहे. यंदा मंडळाचं 98वं वर्ष, तर या मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांची मोठी गर्दी. गिरगाव चौपाटीवरती गणेश विसर्जनाचा उत्साह. गिरगावचा विसर्जन सोहळा विदेशातही प्रसिद्ध. मुंबईतल्या पहिल्या गणेश गल्लीच्या राजाची उत्तर आरतीनंतर मिरवणुकीला सुरुवात. तर मुंबईचा राजा मिरवणुकीतून मार्गस्थ. 1928 साली स्थापन झालेल्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात दिला जातोय निरोप. मुंबईचा राजा गणेश गल्लीच्या गणपतीची ही विसर्जन मिरवणूक. तर भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप दिला जातोय आणि रस्त्यांवर भक्तांचा जनसागर उसळलेला आहे. मुंबईच्या पहिल्या मानाच्या गणपतीवरती पुष्पवृष्टी करत भाविकांचा जल्लोष. तर प्रत्येक टप्प्यात गणेश गल्लीच्या राजाचा जयघोष. मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांसाठी सेवा सुविधा. लाखोंच्या संख्येनं लाडू, इडली, समोसा, कचोरीचं वाटप. गिरगाव येथे व्यापाऱ्यांकडून मोफत वाटप. यानंतर आपण ही थेट दृश्य पाहतोय. लालबागच्या राजाची ही लाईव्ह दृश्य आहेत. लालबागच्या राजावरती सध्या पुष्पवृष्टी केली जाते. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा आपण NDTV मराठीवर बघू शकतोय. नवसाला पावणारा असा लालबागच्या राजाची ओळख आणि याच राजाच्या विसर्जन मिरवणुकीची ही दृश्य NDTV मराठीवर आपण बघू शकतोय. या विसर्जन मिरवणुकीमध्ये आता अनेक लोक हे ठिकठिकाणाहून सहभागी होत आहेत. ज्यांना मंडपात जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेता आलं नाही तेच या सगळ्या मिरवणुकीमध्ये ठिकठिकाणी जाऊन उभे राहत आहेत आणि तिथूनच लालबागच्या राजाला दर्शन घेत आहेत. गणराज्य निरूपाचं हे महाकव्हरेज आपण NDTV मराठीवर बघू शकतोय. 10 दिवस खरं तर लालबागच्या राजाची मनोभावे सगळ्यांनीच पूजा केलेली आहे. राज्यभरात देखील घरगुती गणपती बाप्पा असतील किंवा मग मंडळांचा गणपती बाप्पा असतील, सगळ्यांचीच मनोभावे पूजा केल्यानंतर आता अखेर आज दिवस उजाडलेला आहे. तो म्हणजे बाप्पाला निरोप देण्याचा. अनेक भाविकांना खरं तर अश्रू अनावर देखील झालेले आहेत. चिमुकल्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. मात्र आपण ही दृश्य बघू शकतोय कशा पद्धतीनं आता गणपती बाप्पांना निरोप दिला जातोय. विसर्जन म्हणजे शेवट नव्हे तर ही नव्या सुरुवातीची साथ आहे. बाप्पा लवकर परत ये असं म्हणत हे सगळेच भाविक पाणावलेल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप देत आहेत. ही दुसरी दृश्य कोल्हापुरातील आहेत. माधुरी हत्तीणी संदर्भातला हा देखावा इथं साकारण्यात आलेला आहे आणि याच मिरवणुकी खरं तर भाविकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत. भव्य दिव्य विराट दृश्य लालबागच्या राजाचे आपण बघत आहोत. लालबागच्या राजा सध्या भायखळ्याकडे मार्गस्थ झालेला आहे आणि अगदी काही वेळातच आता लालबागचा राजा हा भायखळ्यामध्ये पोहोचणार आहे आणि तिथे देखील जंगी असं स्वागत केलं जाईल. आणि ही दुसरी दृश्य आपण बघत आहोत कोल्हापुरातील. कोल्हापूरची माधुरी हत्ती परत द्या असं इथं पोस्टर लावून खरं तर कोल्हापुरांकडून एक अनोखी आणि वेगळी मागणी केली जाते. आपण जर बघितलं तर माधुरी हत्तीणीसाठी कोल्हापूरकरांनी अनेक असे प्रयत्न केले होते. आमची माधुरी हत्तीण परत द्या असं म्हणत इथं पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे आणि अनोखा देखावा हा कोल्हापूरमध्ये साकारण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये देखील गणेशोत्सवाचा मोठा उत्सव बघायला मिळतोय. सगळे कोल्हापूरकर चिमुकले असतील, वयोवृद्ध असतील, हे सगळेच या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत. कोल्हापूरनंतर आता आपण जाऊया नागपूरमधली थेट दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं एक अनोखं सादरीकरण इथं केलं जात आहे. नागपूरचा वटकोत्सव आपण बघत आहोत कशा पद्धतीने इथं नागपूरकर हे
जल्लोषाच्या वातावरणात गणपती बाप्पाला मनोभावे निरोप देत आहेत आणि याच मिरवणुकीमध्ये हे खास आकर्षण आहे। उत्सव पाहण्यासाठी नागपूरकर हे सगळेच एकवटल्याचं आपण बघू शकतोय। इथं डीजेच्या तालावरती एक अनोखं सादरीकरण देखील केलं जातं। तर मुंबईच्या राजाची देखील दृश्य आपण बघत आहोत। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भक्तांचे डोळेही पाणावलेले आहेत। अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं आज गणपती बाप्पा सगळ्यांचाच निरोप घेतोय, मात्र पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं कुठेतरी हे सगळेच भाविक गणपती बाप्पाला घालताना आपल्याला दिसत आहेत। नागपूरची देखील दृश्य आपण बघतोय। नागपूरमध्ये एक अनोखं सादरीकरण केलं जात आहे। बडगोत्सवाच्या माध्यमातून इथं गणपती बाप्पाची मिरवणूक सुरू झालेली आहे। एक वेगवेगळे देखावे इथं नागपुरात सादर करण्यात आलेले आहेत। जिवंत देखावे आहेत हे सगळे आणि हे सगळ्यांच्याच आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत। मुंबईतील देखील दृश्य आपण बघू शकतो। एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही राज्यभरातील जे मंडळांचे गणपती बाप्पा आहेत किंवा घरगुती गणपती बाप्पा आहेत त्या सगळ्यांचंच घर बसल्या तुम्ही एनडीटीव्ही मराठीवर दर्शन घेऊ शकताय। गणरायाच्या निरोपाचं हे कव्हरेज आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहतोय। लालबागचा राजा सध्या भायखळ्याकडे मार्गस्थ झालेले आहे आणि अगदी काही वेळातच आता लालबागचा राजा हा भायखळा या ठिकाणी पोहोचणार आहे। तिथे देखील जंगी असं स्वागत केलं जाईल। मुंबईमध्ये काहीसा पाऊस पडतोय, मात्र तरी देखील हे सगळेच गणेश भक्त गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी एकवटलेले आहेत। अनेकांचे डोळे पाणावलेले आहेत, मात्र तरी देखील इथं मोठी गर्दी आपल्याला या सगळ्याच मिरवणूक सोहळ्यांमध्ये बघायला मिळते। नागपूरचं एक विशेष आकर्षण आपण बघू शकतो कशा पद्धतीने इथं बडगोत्सव जो नागपूरचा विशेष मानला जातो तोच इथं सादर करत नागपूरकर देखील अनोख्या पद्धतीनं इथं गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। तर ही आता 3 दृश्य आहेत, मुंबईची, पुण्याची आणि नागपूरची। मुंबईमध्ये अर्थातच आता ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली जाते, गुलालांची उधळण केली जाते। तर तिकडे दुसरी दृश्य आहेत पुण्यातली। पुण्यामध्ये ढोलताशांचा गजर केला जातोय आणि नागपूरची ही तिसरी दृश्य आहेत। नागपूरच्या बडकस चौकातली ही दृश्य आहेत आणि इथे देखील आता आपण बघू शकतो डीजेच्या तालावरती हे सगळेच भाविक ठेका धरत आहेत आणि आता इथं धाडसी खेळांचं सादरीकरण केलं जात आहे। नागपुरातली ही थेट दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने इथं सादरीकरण केलं जात आहे। नागपूरकर हे अवघे एकवटलेले आहेत। साहसी खेळांचं हे सादरीकरण आपण पाहतोय एनडीटीव्ही मराठीवरती। गणरायाच्या निरोपाचं महाकव्हरेज आपण एनडीटीव्ही मराठीवर बघू शकतोय। गणेशोत्सवाचा 10 दिवसांचा आनंदोत्सव संपला आणि आता सगळेच राज्यातील जे गणेश भक्त आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेले आहेत। भक्तिमय वातावरणात आणि साश्रू नयनांनी यावेळेस गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत सगळेच गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आता भाविक एकवटलेले आहेत। मुंबईमधली देखील ही दृश्य आपण पाहतोय आणि दुसरी दृश्य आहेत नागपूरमधली। नागपूरमध्ये देखील सध्या साहसी खेळांचं इथे सादरीकरण केलं जात आहे। थेट दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीवर बघतोय। तर आता ही 3 दृश्य मुंबईतली, पुण्यातली आणि नागपुरातली। मुंबईमध्ये लालबागचा राजा हा अगदी थोड्याच वेळात आता भायखळ्याला पोहोचणार आहे। तर दुसरी दृश्य आहेत अर्थातच पुण्यातली। पुण्याचं जे एक विशेष ढोल पथक आहे ते आता इथे ढोल वादन करत आहे आणि तिसरी दृश्य आहेत नागपुरातली। साहसी खेळांचं इथं सादरीकरण केलं जात आहे आणि हे सगळेच नागपूरकर आता इथं गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी एकवटलेली आहेत। बडकस चौकात खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपण बघत आहोत। सुमारे 2 ते 4 किलोमीटर परिसरात एकाच वेळेस कितीतरी ढोल ताशा पथकांचं वादन सुरू आहे। ढोल ताशा पथकांमध्ये पारंपरिक परिधान केलेल्या तरुणांचा आणि तरुणींचा देखील मोठा सहभाग आपण बघू शकतो आणि आता त्यांच्याकडूनच इथं साहसी खेळांचं वादन केलं जातं। दुसरी दृश्य आहेत पुण्यातली आणि आता
आपण पाहणार आहोत ती म्हणजे मुंबईतली दृश्य। मुंबईमध्ये लालबागचा राजा आता अगदी काही वेळातच भायखळ्याला पोहोचणार आहे आणि तिथे देखील लालबागच्या राजाचं जंगी असं स्वागत केलं जाणार आहे आणि हे सगळे अपडेट तुम्ही सातत्याने एनडीटीव्ही मराठीवरच पाहू शकणार आहात। घर बसल्या गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही एनडीटीव्ही मराठीवर घेऊ शकताय। दोन दृश्य आहेत आता, ती म्हणजे लालबागच्या राजाची मुंबईतली दृश्य आणि पुण्यातली देखील दृश्य आहेत। आता पुण्यामध्ये फटाक्यांची आतषबाजी केली जाते, ढोल ताशांचं वादन केलं जातंय आणि एक अनोख्या प्रकारचं इथं सादरीकरण देखील केलं जात आहे। ही पुण्यातली दृश्य आपण बघत आहोत। या सगळ्या जिवंत देखाव्यांमधून एक सामाजिक संदेश देण्याचा देखील वारंवार प्रयत्न केला जात असतो आणि याच खरं तर पुण्याच्या विसर्जन मिरवणुकांचं हे आकर्षण म्हणावं लागेल। हे सगळे जिवंत देखावे पाहण्यासाठी अनेक पुणेकर हे या मिरवणुकांमध्ये देखील सहभागी होत असतात आणि हेच पुण्यातील विसर्जन मिरवणुकांचं एक आकर्षण आहे। पुण्यातून गणरायाच्या निरोपाचं महाकवरेज आणि पहिली दृश्य आहेत मुंबईतली। मुंबईमध्ये लालबागच्या राजाचं सध्या पुष्पवृष्टी करत स्वागत केलं जात आहे। वरून पावसाची संततधार सुरू आहे, मात्र तरी देखील हे गणेश भक्त आहेत, हे मोठ्या मनानं आणि जड अंतकरणानं गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। गणेशोत्सवाचा 10 दिवसांचा आनंदोत्सव संपला आणि आता मुंबईकर आपल्या लाडक्या बाप्पाला असतील किंवा पुणेकर देखील आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत भक्तिमय वातावरणात आणि जड अंतकरणानं हे सगळेच आपल्या गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। नवसाला पावणारा राजा अशी लालबागच्या राजाची ओळख आहे आणि लालबागचा राजा सध्या भायखळ्याकडे मार्गस्थ झालेला आहे आणि या विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक लोक सहभागी होत असतात ज्यांना मंडपात जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेता आलं नाही, त्यांच्यासाठी विसर्जनाचा एक दिवस एक मोठी संधी घेऊन येत असतो, कारण त्यांना तिथे जाऊन दर्शन घेता आलेलं नसतं। त्यामुळे आता ज्या मार्गावरून गणपती बाप्पा जाणार आहेत त्या ठिकाणी हे सगळेच भाविक येतात आणि त्या ठिकाणी लालबागचा राजा पोहोचल्यानंतर त्याचं मनोभावे दर्शन घेत असतात, आपलं साकडं घालत असतात आणि जड अंतकरणानं निरोप देत असतात। ही मुंबईतली दृश्य आहेत। पोलिसांकडून देखील चोख अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। भाविकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आता पोलीस देखील सज्ज झालेले आहेत। आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरती देखील पोलीस प्रशासनाकडून असेल किंवा मग पालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। या सगळ्या गणेश भक्तांना मार्गदर्शन केलं जात आहे। वाहतुकीत देखील काहीसे बदल करण्यात आलेले आहेत जेणेकरून गणेश भक्तांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबतच घरगुती बाप्पांचं देखील सकाळपासूनच गिरगाव चौपाटीवरती विसर्जन केलं जात आहे आणि गणपती बाप्पाला मनोभावे निरोप दिला जातोय। मुंबईतली आणि पुण्यातली ही दोन दृश्य आपण बघतोय। लालबागच्या राजाची ही दृश्य आहेत। 7:15 वाजून गेलेले आहेत। लालबागचा राजा हळूहळू आता या मिरवणुकीच्या माध्यमातून पुढे सरकत असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। एनडीटीव्ही मराठीवरती डोळ्यांचं पारणं फेडणार हा सोहळा आपण एनडीटीव्ही मराठीवर बघू शकतोय। भायखळा स्टेशनवरती आता अगदी काही वेळातच लालबागचा राजा पोहोचणार आहे। या संपूर्ण मार्गांवरती ढोल ताशांचा आवाज आपल्याला बघायला मिळतो। रंगीबेरंगी जे पेपर ब्लास्ट असतात ते देखील या विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्यावरती इथं लावलेले आहेत आणि ही गिरगाव मध्ये अगदी काही वेळापूर्वीचीच दृश्य आपण पाहतोय। घरगुती गणेश बाप्पा असतील किंवा मग जे सार्वजनिक गणपती बाप्पा असतील त्या सगळ्यांचं इथं आता मनोभावे निरोप देण्याचं हे संपूर्ण सोहळा आपण पाहतोय एनडीटीव्ही मराठीवरती। दोन दृश्य खास एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी आहेत आणि आता लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघतोय तर दुसरी दृश्य आहेत पुण्यातील। पुण्यामध्ये जिवंत देखावे सगळ्यांच्याच आकर्षणाचं केंद्र ठरत असतात। लालबागचा राजा आता अगदी काही वेळापूर्वीच चिंचपोकळीवरून निघालेला आहे तर पुढे आता लालबागच्या राजाची जी मिरवणूक आहे ती भायखळा स्टेशन या परिसरात पोहोचेल आणि त्यानंतर लालबागच्या राजाची स्वागत केलं जाईल, पुष्पवृष्टी केली जाईल। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत सगळेच भाविक गणपती बाप्पाला जड अंतकरणानं निरोप देत आहेत। विसर्जन म्हणजे शेवट नव्हे तर नव्या सुरुवातीची साथ आहे असं म्हणत देखील भाविक निरोप देत आहेत। थेट पुण्यात जाणार आहोत। रेवती हिंगवे माझी सहकारी आहे आपल्यासोबत। रेवती, सध्या कसं आहे पुण्यामध्ये वातावरण? वर्षा, जसं तुम्ही माझ्या मागे बघू शकताय, खरं तर आता अलका टॉकीजचा जो
चौक आहे तो पूर्ण लोकांनी गच्च भरलेला आहे। जर आपण चारही मार्गांवरती बघितलं तर लोकांनी तुडुंब गर्दी केलेली आहे आणि जसं आपण इंग्रजीत म्हणतो नो प्राइजेस फॉर गेसिंग की ही गर्दी कशासाठी आहे। थोड्याच वेळात दगडूशेठचं आगमन या अलका टॉकीज चौकात होणार आहे। आपण बघू शकतोय की काहीच वेळात दगडूशेठ या अलका टॉकीज चौकात त्याचं आगमन होणार आहे, त्यामुळे आपल्याला गर्दी ही सर्वत्र दिसून येत आहे। तर त्यासोबतच यावेळेस मानाचे जे 5 गणपती आहेत त्यांचं बऱ्यापैकी वेळेत विसर्जन झालेलं आहे, त्यामुळे असं अपेक्षित आहे की दरवर्षी जे 36 आणि 40-42 तास जी मिरवणूक चालते ती चालणार नाही, थोडीशी लवकर संपेल अशी अपेक्षा आहे। त्यासोबतच आपण बघू शकतो की हे जो अलका टॉकीजचा जो चौक आहे तो पूर्ण गच्च तुडुंब भरलेला आहे लोकांनी आणि सगळ्यांना वाट आहे ती फक्त दगडूशेठ हलवाई गणपतीचे जो काहीच वेळात याच अलका टॉकीज चौकामध्ये येणार आहे। इथे वादन देखील सुरू झालेलं आहे। तर आपण बघू शकतोय की काय प्रमाणात इथे लोक आलेले आहेत, कारण जड अंतःकरणाने प्रत्येक जण बाप्पाला निरोप देत आहे, पण तेवढाच उत्साह ते दाखवत आहेत आणि म्हणत आहेत की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला हे निरोप देत आहेत। मी जसं म्हटलं की आत्तापर्यंत मानाचे 5, त्यानंतर पुणे महानगरपालिका, त्वेष्टा कासार आणि त्यानंतर अजून जे इतर 3 ते 4 सार्वजनिक मंडळ आहेत त्यांचं विसर्जन झालेलं आहे आणि काहीच वेळात इकडे दगडूशेठ गणपतीचं आगमन होणार आहे आणि त्यामुळे ही गर्दी दिसते। पुणे शहराची एक खासियत अशी आहे वर्षा की इकडे सगळं पारंपरिक आणि सांस्कृतिकरित्या होतं आणि तेच एक आकर्षणाचा विषय ठरतो दरवेळेस। आपण आत्ता सुद्धा बघतोय की ढोल ताशाचं वादन आता इथे होत आहे आणि लोक इथे गर्दी त्यासाठीच करतात की पारंपरिक जे वाद्य त्याचं वादन बघावं आणि थोड्याच वेळात आता दगडूशेठचं याच अलका टॉकीज चौकामध्ये आगमन होईल। वर्षा, निश्चितच रेवती, अजून एक प्रश्न आहे, दगडूशेठ गणपती बाप्पाचा जो विसर्जन सोहळा आहे त्याचा मार्ग नेमका कसा आहे? वर्षा, खरं तर जी मिरवणूक आहे ते मुख्य मंदिरापासनं सुरू होते आणि त्याच्यानंतर बेलबाग चौकात येते, बेलबाग चौकातून इकडे अलका टॉकीजच्या चौकात येते, अलका टॉकीजच्या चौकातून पुढे जिकडे विसर्जन हौद आहे डेक्कन परिसरामध्ये तिकडे विसर्जन होतं दगडूशेठ बाप्पाचं आणि त्यानंतर पुन्हा जे मुख्य मंदिर आहे तिकडे मार्गस्थ होतात जी मुख्य मूर्ती आहे जी आपण नेहमीच 12 महिने आपण बघत असतो। तर आपण आता बघू शकतोय की इकडे दगडूशेठ हलवाई गणपतीचं काहीच वेळात तिथे आगमन होणार आहे आणि त्यासाठी लोक काहीशे एक्साइटेड झालेले आहेत। आपण माझ्या मागे बघू शकताय की इथे गर्दी वाढलेली आहे आणि जसं मी म्हटलं की मगाशी कारण फक्त एकच की थोड्याच वेळात दगडूशेठ गणपतीचं आगमन होणार आहे। वर्षा, निश्चितच आणि रेवती, या सगळ्या मिरवणुकींचे खरं तर एक आकर्षण असतं तो म्हणजे जिवंत देखावा। या संदर्भात देखील आपण सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं घेणारच आहोत। तुर्तास तुम्ही अशाच सोबत राहा। आपण थेट पुण्यातले दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं आता दगडूशेठ गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्याआधी आता पुणेकर हे सगळे सज्ज झालेले आहेत। गणपती बाप्पाचं आगमन होत आहे त्यामुळे सर्वत्रच एक नवचैतन्य बघायला मिळते। ढोल ताशांच्या गजरात इथं गणपती बाप्पाचं आगमन केलं जाणार आहे, पुष्पवृष्टी केली जाते आणि ढोल ताशांचं वादनही आपण थेट NDTV मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। अगदी काही वेळातच अलका चौक या परिसरामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्याच अगोदर आता पुणेकर हे आतुर झालेले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी। इथं ढोल ताशांचा गजर केला जातोय। मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे त्यामुळे आता इथं गर्दीच्या अनुषंगानं खरं तर इथं आपण जर बघायला गेलं तर प्रशासनाकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। दृश्य आपण बघत आहोत मुंबईतली लालबागच्या राजाची दृश्य, दुसरी आहेत अलका चौक पुणे इथली आणि तिसरी दृश्य आहेत नागपूरमधली साहसी खेळांचं इथे एक सादरीकरण केलं जात आहे। आपण नागपुरातली देखील ही दृश्य बघत आहोत। नागपूरमध्ये देखील
मोठा उत्साह बघायला मिळतोय गणेश विसर्जन मिरवणुकीचा. या सगळ्या दृश्यांवरती आणि या सगळ्या सोहळ्यांवरती आपले लक्ष असणारच आहे. तुर्तास बुलेटिनमध्ये एक अगदी छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.